छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा बांधण्यासाठी जवळजवळ 11 वर्षे संघर्ष करायला लागला. पण तो कुणी बांधला, कुठे बांधला, कसा बांधला हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया. 1917 साली छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा उभारण्याचा निर्धार घेतला. पण त्या काळामध्ये इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही लुटारू म्हणून केली होती आणि त्या काळातील काही समाजकंटकांनी सुद्धा पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी विरोध केला. पहिल्या महायुद्धानंतर मराठ्यांनी दाखवलेल्या पराक्रमामुळे इंग्रजांचा स्वर बदलला. त्यांना हे कळून चुकलं की मराठ्यांचं प्रेरणास्थान हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळेच त्यांचा युवराज प्रिन्स एडवर्ड याने स्वतः पुण्यामध्ये येऊन महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं आणि हे यश होतं छत्रपती शाहू महाराजांचे. दुर्दैवाने शाहू महाराजांचं निधन झाल्यामुळे ही जबाबदारी मिळाली कोल्हापूरच्या राजाराम महाराजांना आणि त्यांनी दोन लोकांची निवड केली. एक म्हणजे नानासाहेब करमरकर आणि गणपतराव म्हात्रे यांची. 1 जून 1928 रोजी मुंबईच्या माजलगाव डॉकमध्ये 16 टन ब्रॉन्झ एकाच साच्यात उतरवण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावरची सुंदर अशी प्रतिमा तयार करण्यात आली. हा पुतळा पुण्यामध्ये आणण्यासाठी एक विशेष प्रकारची व्हॅन तयार करण्यात आली आणि 16 जून 1922 रोजी तेव्हाचं भांबोर्डे म्हणजेच आत्ताचं शिवाजीनगर येथे या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. आज आपल्याला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार येतो, त्यांची जी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते तीच ही प्रतिमा. पण फक्त शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं हे पुरेसं आहे का? तर नाही. त्यांचे विचार, त्यांची शिकवण या पुतळ्याप्रमाणे आपल्या मनामध्ये उभी राहिली पाहिजे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा, कारण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.